नमस्कार. लोकसेवा न्यूज 24 तासमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आदिवासी फेम गायिका प्रज्ञा आहे. प्रज्ञाशी आपण बातचीत करणार आहोत की प्रज्ञाची सुरुवात कशी झाली, त्या नेमक्या गाण्यामध्ये कशा पद्धतीने आल्या ते आपण आज प्रज्ञाकडून जाणून जाणणार आहोत. प्रज्ञा, मला सांगा, तुम्ही या क्षेत्रात कशा काय आले? तर माझी संगीताची सुरुवात मेन तर घरापासूनच झाली आहे. पप्पा जेव्हा भजन वगैरे गायचे तेव्हा त्यांच्यासोबत जायची मी भजन वगैरे गायला. आणि त्याच्यानंतर शाळेत मला एक पहिला स्टेज मिळाला होता, तेव्हा मी देशभक्तीवर गीत गायले होते. सगळ्यात पहिलं सॉन्ग माझं ए मेरे वतन के लोगो जे मी परफॉर्म केलं होतं शाळेत. आणि त्याच्यापासून मग पुढं मी प्रॅक्टिस करत मग संगीतामध्ये पुढे वाढली. तुम्ही ए मेरे वतन के लोगो गाणं म्हणून दाखवणार, जरा एक प्रेक्षकांना आपलं होऊन जाऊ दे की लोकांना तुमचा आवाज कसा आहे. ते सुरुवातीचा आवाज तुमचा वेगळा असेल, आता वेगळा असेल, परंतु तुम्ही एक ते गाणं म्हणा ए मेरे वतन के लोगो. लोकांना आपण ऐकूया ते गाणं कशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन केलं होतं. ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद की सेना, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. खूपच छान प्रज्ञा, आवाज तुमचा एवढा मस्त आहे की देशभक्तीची जी गाणं आहे, तुम्ही खरंच एक गाणं म्हणताना असं वाटत होतं की आपले जे जवान आहे ते जवानांसाठी तुम्ही परत एकदा ते गाणं म्हटलेलं आहे. आणि खूपच तुमचा आवाज छान आहे. तुम्हाला या गाण्यामध्ये म्हणजे जे तुम्ही क्षेत्र निवडलेलं आहे सिंगिंगचं, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला योगदान कोणाचं भेटलं आहे? तुमच्या पाठीमागे कोणाचा हात भक्कमपणे आहे? मी संगीताची सुरुवात केली तेव्हापासून तर माझे मम्मी पप्पा आहेत. आणि त्यांच्यानंतर मी जेव्हा शाळेत परफॉर्मन्स केला होता गाण्याचा, तेव्हा आमचे जे शाळेतले महात्मा गांधी स्कूल आहे, मी जिथं शाळा केली 10वी पर्यंत, त्या शाळेचे व्हाईस प्रिन्सिपल IB वडवी सर यांनी मला पुढं नेण्यासाठी खूप सपोर्ट केलं आहे. आणि त्यांनी मला समर कॅम्पमध्ये दोन महिन्यांसाठी सुद्धा पाठवलं होतं, जिथं संगीताची शिक्षा मिळते. त्या मॅडमांचं नाव आहे सृजनी मॅडम. त्यांनी मला खूप सपोर्ट केलं आहे संगीतात. आणि त्यांच्या सहाय्यानेच मी मुंबईला पण गेली होती. तिथं मला स्टेजवरती एक सॉन्ग परफॉर्म करायला मिळालं, जे होतं सत्यम शिवम सुंदरम. आणि त्याच्यामध्ये मग आपले जे शिक्षण मंत्री होते वर्षाजी गायकवाड, त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. म्हणजे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. त्यावेळेस तुम्हाला पुरस्कार घेताना कसं वाटलं तुम्हाला की एक शिक्षण मंत्र्याच्या हस्ते आपण शिकवत आहोत, तुम्ही विद्यार्थी असणार आणि तुम्हाला शिक्षण मंत्र्याच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला, तुम्हाला फील कशी वाटली त्यावेळेस? खूप चांगली वाटली होती, कारण की सगळ्यात पहिला तो माझा मोठा पुरस्कार होता आणि पहिल्यांदा मी मुंबईला परफॉर्म पण केलं होतं. त्यानंतर मला आमच्या लोहार समाजाच्या कल्याण मंडळात, म्हणजे गाडी लोहार मंडळ कल्याणमध्ये पण मला बोलवलं होतं. आणि तिकडेही मला स्टेजवरती 2-3 गाणे असे परफॉर्म करायला लावले होते. आणि तिकडेही आमच्या लोहार समाजातर्फे माझा सन्मान झाला होता. सध्या जे आदिवासी गाणे येत आहे, प्रत्येक गाणे येते, त्यामध्ये तुमचाच आवाज आहे आणि लोकांना तुमचे गाणे खूपच आवडत आहे. आणि सध्या ट्रेंडमध्ये कुठलं गाणं आहे तू आपल्या आदिवासी समाजाचं? आता सध्या तर रोज रोज स्टेटस ठेवू, ते आता 10 मिलियन प्लस झालंय. 10 मिलियन प्लस झाले आहे रोज रोज स्टेटस ठेवू. ते गाणं जरा म्हणून दाखवा ना तुम्ही, रोज रोज स्टेटस ठेवू जरा म्हणून दाखवा. डांगू में फिरा जाऊता हरा हरा फोटा काढारा, डांगू में फिरा जाऊता हरा हरा फोटा काढारा, ओ राजा आयफोन लाविले दे जेरा, तो आरी फोटा काढू रोज रोज स्टेटस थोबुरा, ओ राजा आयफोन लाविले दे जेरा, तो आरी फोटा काढू रोज रोज स्टेटस
विलास थोरा. खूपच छान प्रज्ञा. आणि हे गाणं खरंच लोकांना खूप आवडलेलं आहे. हा. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये बघितलं तर रोज रोज स्टेटस ठेवू हेच स्टेटस असतात. युट्यूब असेल, फेसबुक असेल, तुमचे इंस्टाग्राम असेल, त्यावेळेस त्यामध्ये सगळीकडे तुमचं रोज रोज स्टेटस ठेव हे गाणं खूपच फेमस झालेलं आहे. तुमचा हा. आवाजच छान आहे, त्यामुळे प्रत्येकाला तुमचे गाणं आवडतात. भविष्यात तुम्ही या सिंगिंग क्षेत्रामध्ये राहणार आहे का, आणि या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार आहे वेगळं? नाही, मला माझं फ्युचर सिंगिंगमध्येच करायचं आहे. कारण की सिंगिंग ही कला आहे ना, ती आपल्या माइंडला खूप शांत ठेवते. आणि म्हणजे आपल्याला काही स्ट्रेस असो किंवा काही पण असो, स्ट्रेस असलं तरी आपण एखादं गाणं म्हटलं तर आपण स्ट्रेस हा, फ्री होऊन हा. जातो. म्हणजे या क्षेत्रात डिप्रेशन मध्ये जायची काही म्हणजे डिप्रेशन वेळच जायची नाहीये. वेळच येणार नाही. कारण हा. आपल्याला एखादं डिप्रेशन मध्ये जरी असलं तरी एखादं आपलं आवडतं गाणं ऐकलं हा. किंवा म्हटलं तर आपण माइंड फ्रेश होऊन जाते आपलं. हो, बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आपल्याला जर माइंड फ्रेश ठेवायचं असेल किंवा टेन्शन फ्री राहायचं असेल तर आपले आवडतं क्षेत्र जे असेल त्यामध्ये आपण गुंतलं हो, पाहिजे. हो. परत एकदा मला सांगा, तुम्ही आतापर्यंत किती गाणे, आदिवासी गाणे किती केले आहेत? माझे पहिलेपासून ते आतापर्यंत 54 सॉन्ग आदिवासी रिलीज झाले. आणि किती? त्या 54 व्यतिरिक्त- आदिवासी सॉन्ग तुम्ही गायले आहेत? हा. आणि त्या व्यतिरिक्त माझे रेकॉर्डिंग भरपूर झालेत, 20-30 झाले असतील. मग यामधलं सध्या हम्म. ट्रेंड मध्ये असणारे काही गाण्यांचे नाव मला सांगा. तुम्ही जे आदिवासी गाणे केले आहेत हा. त्यामधले जे ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या त्या गाण्यांचे नाव सांगा मला. माझे भरपूर सॉन्ग 10 मिलियन प्लस गेले. आणि एक सॉन्ग जे तो बाको तबलेवाले तो आहे. गातो तबला ते गाणं पण आपलंच आहे. हा, ते वाटतं 42 मिलियन प्लस आहे आता. आणि माझं सगळ्यात पहिलं जे सॉन्ग होतं चिडी, जे सुभाष वडवी सरांनी लिहिलं होतं, ते पण 10 मिलियन प्लस झालंय. आणि त्यानंतर आमचे जे विशाल शिराळे सर आहेत त्यांचे लिरिक्सचे पण खूप सॉन्ग मी गायले. ते पण मिठी मिठी स्माईल, त्यानंतर तोबाको तबलेवाजे, खाटा पेंडा, आदिवासी पहचान, ते सर्व सॉन्ग आहेत. खाटापेट हे आपल्या आदिवासी पूर्ण कल्चरवर दाखवलेलं आहे ते हा, गाणं. पूर्ण. की आदिवासी समाज, खाटापेटामध्ये काय आपलं आदिवासी समाज आहे. तर सुरुवातीपासून ती आपली आवडती भाजी आहे प्रत्येकाची. हा. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा आपले खाटोपेंड असेल, हे आपल्या समाजाचे काय आहे, एक आवडतं खाद्य आहे. म्हणजे ते आपले काय म्हणतो आपण, नॅचरल फूड आहे ते आपलं. Natural. आणि ते गाणं सुद्धा खूप तुमचं ट्रेंडिंग मध्ये होतं, खूप हो. फेमस झालेलं आहे. ते 9 ऑगस्ट म्हणजे आदिवासी दिवस जे असतं, विश्व हा. आदिवासी दिवस, त्यावरती ते सॉन्ग आम्ही केलं होतं. आणि त्यानंतर मी जे MP च्या प्रोडक्शनमध्ये काम केले, आदिवूड प्रोडक्शन व खूप काही वेगळे प्रोडक्शन आहेत, तिकडं पण मी काम बरोबर. केलं आहे. आणि तिथलं सगळ्यात चांगलं चालणारं सॉन्ग म्हणजे मारा आदिवासी. MP मधलं हा. महाराज, ते सुद्धा तुम्ही स्वतः म्हटलेलं आहे. हो, हो. आणि त्याच्यात मग सोहनभाई राजावत, संजय किराडे सर, त्यानंतर आणखी माझे लव्ह सॉन्ग पण आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये सुभाष वास्कले हा. आणि विक्की मेहता, नंतर दीपक बघेल. आणि इथल्या गाण्यांमध्ये ज्यांच्यासोबत मी जास्तीत जास्त गाणे गायले ते जिगर वडवी दादा, हा. नंतर कौशिक वसावा, हा. ते पण आहेत. आणि जे आपलं खूप फेमस चॅनल आहे PB रमतुडी, त्याच्यावरचे सिंगर रुपेश मोरे दादा, रुपेश मोरे, हा. हा, त्यांच्यासोबत पण मी गायले. बरोबर. तुम्ही आतापर्यंत कुठल्या लँग्वेज मध्ये, म्हणजे कुठल्या भाषेमध्ये तुम्ही गाणं म्हटलेलं आहे? अल्बम तर माझे हिंदी, मराठी, आयराणी, खानदेशी आणि मेन तर आदिवासी. आणि आता माझं एक सॉन्ग रेकॉर्ड झालंय ते मराठी आणि बंजारा मराठी आणि बंजारा लँग्वेज. हा. मी असं ऐकलंय तुम्ही तामिळ भाषेमध्ये सुद्धा गाणं म्हणतात. हो, ते मी इंस्टाग्राम वरती पोस्ट करते. होय, बघितलं मी तुमचं तामिळ भाषेमध्ये हा, तुम्ही ते तमिळ, post केलंय. तेलुगू, बेंगॉली, त्यानंतर गुजराती पण असतं. भरपूर लँग्वेज गाता येते. इंस्टाग्राम मध्ये तुमचं सगळ्यात जास्त कुठल्या गाण्याला व्ह्यूज आलेले आहे? सगळ्यात जास्त मला खाटापेंडा डोलो सॉन्गची जी रील होती माझी, हा. त्याच्यामध्ये पूर्ण मी आदिवासी पोशाख बरोबर. घातलंय. आणि जे असतं आपलं चांदीचे कडे वगैरे, हा. बाजूबंद सगळं घालून मी जी रील केली आहे त्याच्यावरती 1.5 मिलियन व्ह्यू आले. आपले आदिवासी गाणे सोडून तुम्ही इतर कुठल्या लँग्वेज मध्ये जे गाणं म्हटलंय त्याला व्ह्यूज जास्त आलेले आहे इंस्टाग्राम मध्ये तुमचे?
हो, मी ऐराणी प्रोडक्शन मध्ये जगदीश संधानशिव सरांसोबत गाणे गायले. हा. त्याच्यावरती माझी रील खूप ग्रो झाली. बरोबर आहे. मला सांगा की तुम्ही जे गाणं म्हणतात यामध्ये तुम्ही तुमचे आई वडील असेल किंवा तुम्ही विशालचं नाव सांगितलंय, यामध्ये विशाल सरांचं तुमच्या या करिअर मध्ये किती हात आहे, म्हणजे किती मोठा हात आहे त्याचा? त्यांनी चिडी सॉन्गच्या आधी मी हा. तुम्हाला चिडी सॉन्ग म्हणजे सांगितलं. तुमचं सुरुवातीचं जे संघ आहे ते चिडी संघ आहे. हा, पण त्याच्या अगोदरही मी जेव्हा संगीत ह्या क्षेत्रात पहिले आली होती तेव्हा सातपुडा फिल्म बॉक्स या चॅनल वरती माझं हिगारी पूजन जे असतं ना हा. त्याच्यावरती माझी एक आरती पण आली होती. बरोबर. पण ती एवढी काही चालली नाही, कारण की तेव्हा माझं नाव कोणालाच माहित माहित नव्हतं. बरोबर. हा, आणि माझी आवाज पण सगळ्यांनी पहिल्यांदा ऐकली होती. म्हणजे ते आरतीचे जे सॉन्ग होते हा. ते एवढं काही तुमचं चाललं नाही. नाही. मग तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्ही जे सिंगिंग क्षेत्रात आला आहे, तुम्ही जे गाणं म्हणतात यामध्ये सगळ्यात जास्त प्रेम तुम्हाला कुठून मिळालेलं आहे? असं सांगतात कठीण आहे ते, कारण की मी इथं पण गाणे गायले, MP मध्ये पण हा. गाणे गायले, म्हणजे चार आदिवासी भाषेत मी गाणे बरोबर. गाऊन घेतले. तर मला सगळीकडून खूप प्रेम मिळालंय आदिवासी समाजाचं, आणि इंस्टाग्राम वरती सोशल मीडियावर खूप सपोर्ट करतात लोक मला, आणि कमेंट पण खूप चांगल्या येतात, आणि फॉलोअर पण सगळ्यांच्या सपोर्टने माझे इंस्टाग्राम वरती 35K बरोबर. फॉलोअर झालेत माझे. तुम्ही जे प्रेक्षक आहे, तुमचे जे फॉलोअर्स आहे त्यांना आदिवासी समाजाबद्दल कुठला संदेश देणार आहे तुम्ही? मला फक्त हेच सांगायचे की आम्ही जेवढे पण कलाकार आहोत, भले सिंगर असो, डान्सर्स असो, ॲक्टर असो, मग तुमच्यामुळेच आम्ही आहोत. आम्हाला सपोर्ट करत राहा. तुमच्यासाठी आम्ही अशीच संस्कृतीवरती आणि सामाजिक कार्यावरती गाणे बनवू, आणि तुमच्यामुळे आम्हाला खूप सपोर्ट मिळतो ह्या क्षेत्रात, म्हणून आम्हाला खूप सपोर्ट करा. बस एवढं. आणि यानंतर पुढच्या आता तुमचं कुठलं गाणं येणार आहे की त्यामध्ये तुम्ही सध्या त्या गाण्यासाठी तुम्ही काम करत आहे? तशी भरपूर आहे, रेकॉर्डिंग खूप झालेत होय माझे का? song. म्हणजे आता मला नाही माहिती की कोणतं येणार आहे. येणार ते, हा. पण तुम्ही गाणं म्हटलेले आहे. हा, भरपूर म्हटले. बरोबर आहे. हा. जे तुम्ही सगळ्यात जास्त तुमची जी गाणी हिट झाले ती आदिवासी समाजावर जे तुम्ही गाणं म्हटलेले आहे ते सगळ्यात तुमचे हिट झालेले आहे. म्हणजे असं कुठलंही गाणं नसेल की तुमचं ते हिट झालेलं नाही, सगळे हिट झालेले आहेत. हा, म्हणजे 1-2 मिलियन तर गेलेच आहे, आणि बाकीचे 10 मिलियन प्लस गेले. असं म्हटलं जाते की जे सिंगिंग क्षेत्र आहे त्यामध्ये म्हणजे रिहर्सल वगैरे असेल ते भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात रिहर्सल करावं लागते. त्यासाठी तुम्ही काही क्लासेस वगैरे लावले का डायरेक्ट तुम्ही या सिंगिंग क्षेत्रात आलाय? नाही, माझी जे सिंगिंग क्षेत्रात जी पहिली डिग्री असते विशारदची 7 वर्षाची, त्याची मी क्लासेस लावली आहे लॉकडाऊन पासून. ती माझी ऑनलाईनच होते. माझ्या शिक्षिकांचं नाव आहे शलाकाताई रोकडे. ते पुण्याहून माझे ऑनलाईन क्लास घेत असतात. तर पहिल्या वर्षापासून ते मला खूप सपोर्टिव्ह आहे, आणि दर एक्झामला माझं ऑनलाईन प्रिपरेशन करून घेतात. मला जी एक्झाम वगैरे द्यायची आहे त्याची सगळी प्रॅक्टिस ते घेऊन घेतात व्हिडिओ कॉलवर. हा, व्हिडिओ. त्यांचा सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट आहे. हा. त्यांच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला सपोर्ट कोण करते? गावातले जे व्यक्ती आहेत त्यांना जेव्हा माहीत पडलं ते पण खूप सपोर्ट करतात मला, आणि बाकी तर आमची फुल फॅमिली सपोर्टिव्ह आहे मला, कारण की म्हणजे कसं आहे, एक तुम्ही लेडीज आहे, लेडीजांना कुठे बाहेर गाणं म्हणायला जाणे यासाठी पहिला सपोर्ट आहे तो घरच्यांचा पाहिजे. घरच्यांना तुम्हाला सपोर्ट असेल तरच तुम्ही बाहेर फिरू शकतात. एक लेडीज आहे, एक त्या मनाने तुम्हाला तुमच्या आई वडिलांना, तुम्ही सुरुवातीलाच म्हटला की तुम्हाला मोठा सपोर्ट कोणाचा आहे की तुमच्या आई वडिलांचा सपोर्ट आहे. त्यांच्याशिवाय तुम्ही पुढे गेला नसता. तुमच्या वडिलांबद्दल सांगा. मी बऱ्याच ठिकाणी बघितले आहे. परवा आपण MP मध्ये तुम्ही वडिलांबरोबर आले होते, मी तुम्हाला तिथे बघितलेले आहे. तुम्हाला नेहमी वडील तुमच्या बरोबर असतात. वडिलांबद्दल काय 2 शब्द म्हणणार तुम्ही? वडील तर माझे पहिलेपासूनच सोबतच असतात. ते कारण की पहिला सपोर्ट त्यांचाच होता मला ह्या सिंगिंग क्षेत्रात, आणि माझी जी कला होती त्यांनीच ओळखली होती. तुम्ही आता म्हटलं की माझी जी कला होती ती वडिलांनी ऐकली, म्हणजे तुमच्याकडे जी कला आहे ती वडिलांना समजली. काय म्हणतात, लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, ते तुमच्या वडिलांनी ओळखले की तुमचे पाय
कुठे पडणार आहे ते वडिलांनी ओळखले. ते कसं ओळखले तुमचं, म्हणजे तुम्हाला आवड आहे गाण्यांचं, ते वडिलांनी कसं ओळखले? मी म्हणजे पप्पा माझे भजन गातात आणि त्यांनी खूप मोठ्या मोठ्या जे कीर्तन यात्रा असतात आमच्या, ते 3-3 तास ते सांभाळायचे पहिले. बरोबर. आणि त्याच्यानंतर आम्ही सोसायटीमध्ये सहज बसायचो भजन करण्यासाठी, तेव्हा माझे पप्पा मला घेऊन जायचे सोबत. मग तेव्हा त्यांना माहीत पडलं की गाऊ शकते. मग मला स्कूलच्या स्टेजवरती उभं केलं. त्यानंतर कॉम्पिटिशनला सुद्धा घेऊन गेले, पण मी तिकडं थोडी घाबरली होती. त्यानंतर 2-3 कॉम्पिटिशन करून मग स्टेज शो करून मला स्टेज फेअर थोडं दूर गेलं. त्याच्यानंतर मी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात फर्स्ट आली होती. बरोबर. मी असं ऐकलं आहे की तुम्ही कुकिंग सिंगर होता आणि तुमच्या वडिलांनी कुकिंग करताना सॉन्ग तुमचं ऐकलं. असं म्हणजे वडिलांशी बोलताना वडील म्हटले सुरुवातीला की ती किचन मध्ये होती आणि कुठलं तरी बाहेर काहीतरी कीर्तन चालू होतं आणि ते कीर्तन तुम्ही चहा करताना तुमच्या तोंडातून ते गाणं गुणगुणले, वडिलांनी ऐकलं आणि वडिलांना माहीत झालं की तू एक चांगल्या पद्धतीने गाऊ शकते. हे खरं आहे का? हो, खरं आहे. पप्पांनीच ते ऐकलं होतं. म्हणजे पहिल्यापासून असं होतं की गायची, पण आपण असं सवय असते ना की काही काम करतोय तर कोणतंही गाणं आपण गातो. तर तसंच आमच्या घरी भजन चालू होते, मग तेव्हा मी गात होती सहज. पप्पांनी ऐकलं ते. तिथून पप्पांना सुद्धा वाटले की तू चांगल्या पद्धतीने गाणं म्हणू शकते आणि आता तू या स्टेजवर आहे. एक आदिवासी समाजातील एक फेम गायिका म्हणून तू सध्या प्रसिद्ध आहे आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा तू समाजासाठी एक चांगले गाणे घेऊन येणार असं समाजाची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण तुम्ही करणार आहे. समाजाचं प्रेम तुम्हाला कशा पद्धतीने मिळत आहे सध्या? सध्या तर मला जास्तीत जास्त आमच्या लोहार समाजाचं पण आहे, पण आदिवासी समाज हे खूपच प्रेमळ समाज आहे आणि त्यांनी मला खूप प्रेम दिलं ह्या क्षेत्रात. माझे जितके पण गाणे आहेत त्यांनी खूप ऐकले, सामाजिक असो किंवा लव्ह सॉन्ग असो ते पण, आणि त्यांनी खूप सपोर्ट केलंय मला. बाकी तर प्रोडक्शन जे आहेत मोठे मोठे त्या लोकांनी पण मला खूप सपोर्ट केलं. म्हणजे ही भाषा मला येत नव्हती पहिले, तर त्यांनी मला समजावून सांगितलं, त्यानंतर मी सगळे गाणे गायले. बरोबर. तुम्ही जे गाणं म्हणतात त्यामध्ये आतापर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारचे गाणे म्हटले तुम्ही? म्हणजे लव्ह सॉन्ग असेल, सॅड सॉन्ग असेल किंवा कॉमेडी सॉन्ग असेल? मी जास्त तर लव्ह सॉन्ग म्हटले आणि विश्व आदिवासी दिवस असतं आपलं त्यावरचे पण सॉन्ग म्हटले. आणि ह्या वर्षी मी आपलं जे एकता संमेलन असतं, आदिवासी एकता संमेलन, त्याच्यावरती पण गाणं म्हटलंय. तुम्ही जे गाणं म्हणतात त्याचं लेखक कोण असतं? म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे गाणं म्हटलं आहे, कारण एखाद्या लेखकाने गाणं आपल्यापर्यंत घेऊन येणं, त्यानंतर आपण त्यावर विचार करून मग तुम्ही गाणं म्हणतात. म्हणजे सगळ्यात जास्त कुठल्या लेखकाचे गाणे तुम्ही म्हटले आहे? माझे सगळ्यात जास्त तर मी विशाल शिवाडे सरांचे म्हटले ह्या साईडला, आणि त्याच MP कडे मी सोहनभाई रजावत सोबत त्यांचे लिहिलेले सॉन्ग मी म्हटले. म्हणजे तुम्ही आता MP आणि महाराष्ट्र, गुजरात, 3 राज्य आणि राजस्थान, 4 राज्यामध्ये तुम्ही गाणं म्हणतात. आणि तुम्हाला असं वाटत नाही का आपलं जो आदिवासी पट्टा आहे यामध्ये जी लोक आहेत ती जी तुम्ही गाणं म्हणते त्याला मोठ्या प्रमाणावर तुमच्यावर प्रेम करणारे जी लोक आहेत ते तुम्हाला सपोर्ट करतात आणि त्यामुळे तुम्ही पुढे जात आहे? हो, ते तर खरं आहे. लोकांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो या क्षेत्रात. आणि आपल्या जसं आपलं घर आहे, घराचा सपोर्ट आहे, तसंच आपल्या समाजात सुद्धा तुम्हाला सपोर्ट मिळत आहे. हो. आणि पुढे सुद्धा हा सपोर्ट मिळण्यासाठी लोकांना एक शेवटचं आपण सांगूया की लोकांना तुम्ही काय म्हणणार? की ह्या क्षेत्रात तर मी प्रॅक्टिस करून वाढणारच आहे, पण तुमचा सपोर्ट राहिला म्हणजे माझी गती आणखी पण वाढेल पुढे वाढण्याची. तर तुमचा मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानांचा जो सपोर्ट आहे, प्रेम आहे, ते माझ्यासोबत असू द्या. असंच वेगवेगळ्या प्रकारचे गाणे तुमचं येतच राहणार आहे कारण तुम्ही एक फेम गायिका आहे. तर समाजाला तुम्ही एक कुठला संदेश देणार आहे? आपला जो हा आदिवासी समाज आहे तो खूपच प्रेमळ समाज आहे आणि जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या हृदयात जागा केली तर ते त्यांना कधीही विसरत नाही. ते आणखी त्यांना एक गती देतात की ते पुढे वाढायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला ते नेहमी सपोर्ट करत असतात. आणि ह्या गोष्टीची मी खूप ऋणी असणार आहे आदिवासी समाजाची, आणि त्यांचा सपोर्ट मला असंच मिळत राहो. आणि बस.
मॅडम, लोकसेवा न्यूज 24 तासमध्ये आपण वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. हां. तर लोकसेवा न्यूज 24 तास यांनी माझा खूप चांगला इंटरव्ह्यू घेतला आहे. तुम्ही सर्वजण या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांना सर नक्की आणतील तुमच्यासाठी पुढं. आणि काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये. खूप खूप धन्यवाद.